मकर संक्रांती म्हटलं की प्रत्येक घरी तीळ आणि गुळाचे लाडू बनवले जातात. लाडू बनवणं अगदी सोपं आहे, परंतु पाक व्यवस्थित येत नाही. कधी ढिल्ला होतो, तर कधी अगदी कडक होतो. त्यामुळे लाडू अगदी कडक होतात किंवा मग लाडूंचं जे मिश्रण आहे ते अगदी भुसभुशीत होतं. असे गोल गोल लाडू तयार होत नाही आणि गोल लाडू तयार झाले तरीही आतून अजिबात खुसखुशीत असे तयार होत नाही. तर चला मग अगदी परफेक्ट मापाने हे आतून खुसखुशीत आणि वरून मस्त गोल गोल गरगरीत लाडू कसे बनवायचे ते बघूया. नमस्कार, मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यात आधी सर्व माझ्या यूट्यूबर फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी किचनमधील कोणतीही वाटी किंवा कप सिलेक्ट करून घ्यायचा आहे. वाटीच्या मापाने सुद्धा मी तुम्हाला इथे प्रमाण सांगणार आहे आणि मोजणीच्या मापाने सुद्धा मी इथे तुम्हाला प्रमाण सांगणार आहे. तर इथे आपण 2 वाटीभर पांढरे तीळ घेतले आहे. तुमच्याकडे गावरान तीळ मिळत असतील तर गावरान तीळ घेतले तरीसुद्धा चालतील किंवा मग हे असे पांढरे तीळ घेऊ शकता. तर इथे मी वाटीच्या प्रमाणे 2 वाटीभर पांढरे तीळ घेतले आहे आणि वजनी प्रमाणामध्ये 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो पांढरे तीळ घेतले आहेत. आता हे तीळ आपण पाकडून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यामधील जे धूळ असेल, माती असेल ते निघून जाईल आणि निवडून सुद्धा घ्यायचे आहेत. त्यानंतर असं एक ओलं कापड करायचं आहे आणि या ओल्या कापडावर आपण हे तीळ स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून तीळ धुण्याची गरज नाही किंवा सुकवण्याची सुद्धा गरज नाही. जर तुमच्याकडे वेळ असेल ना, तर मग तीळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि कडक उन्हामध्ये सुकून घेतलं तरीसुद्धा चालेल. सध्या व्यवस्थित ऊन नसल्यामुळे मी इथे ओल्या फडक्यानेच व्यवस्थित तीळ पुसून घेते आहे. तर इथे आपण घेतलेले तीळ स्वच्छ पूर्ण व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत. तीळ हे थोडेफार ओले होतातच, म्हणून घाबरायचं गरज नाही, कारण आपल्याला हे तीळ भाजायचे सुद्धा आहेत. आता वाटीच्या प्रमाणे 2 वाटीभर आपण इथे किसलेला गूळ घ्यायचा आहे. ज्या वाटीच्या मापाने आपण तीळ घेतलेला आहे ना, त्याच वाटीच्या मापाने आपण बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. चिक्कीचा घेतला तरी चालेल, साधा घेतला तरीसुद्धा चालेल. तर इथे मी साधाच गूळ घेतलेला आहे. वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो एवढा गूळ आहे. आता एक जाड तळाची कढई घेऊया आणि या कढईमध्ये आपण अर्धी वाटीभर शेंगदाणे घ्यायचे आहेत. वजनी प्रमाणामध्ये 100 ग्रॅम एवढे हे शेंगदाणे आहेत. आता हे शेंगदाणे अगदी खरपूस साल तडतडेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे, कारण जेवढे आपण शेंगदाणे छान भाजू ना, तेवढे लाडू छान टिकतात आणि चवसुद्धा भारी येते. शेंगदाणे भाजले गेले आहेत. शेंगदाणे गार करण्यासाठी वेगळ्या डिशमध्ये काढूया आणि त्याच कढईमध्ये 2 चम्मचभर किसलेलं खोबरं घेऊया. आता हे किसलेलं खोबरंसुद्धा मंद आचेवर छान बदामी रंग येईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. छान खरपूस भाजलं ना की लाडूंमध्ये खोबऱ्याची चव अतिशय मस्त येते. आता ह्याच कढईमध्ये आपण टाकूया तीळ. तीळसुद्धा छान मंद आचेवर खमंग सुवास येईपर्यंत, हलकासा बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तीळ व्यवस्थित भाजले ना तर लाडू 2 ते 3 महिन्यापर्यंत आरामात टिकतात, अजिबात खराब होत नाही. तीळ जर कच्ची राहिली तर लाडूंना खुवट असा वास येतो, बुरशी लागते, त्याचप्रमाणे चवसुद्धा बिघडते. त्यामुळेच तीळ भाजताना घाई करू नका. मंद आचेवर 6 ते 7 मिनिटापर्यंत अगदी छान हलकासा बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तीळ नाचायला लागली, छान तडतड करायला लागली की समजून घ्यायचं तीळ छान प्रकारे भाजलेली आहे आणि सुवाससुद्धा अतिशय मस्त खमंग येतो. या पद्धतीने छान तीळ आपण भाजून घेतले आहे. तीळसुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आता जे खोबरं आपण भाजलेलं होतं ना, ते गार झालेलं आहे. हाताने चुरून घ्यायचं आहे. चुरलेलं खोबरं लाडूंमध्ये अतिशय भारी लागतं. त्यामुळे इथे मी खोबरं चुरूनच घेतलं आहे. तुम्ही हवं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता. आता एका डिशमध्ये जे शेंगदाणे आहेत, त्या शेंगदाण्याची साल मी पूर्ण काढून घेतलेली आहे, जेणेकरून लाडूला लालसर रंग येणार नाही, छान पांढरे शुभ्र लाडू येतील. आता हे जे शेंगदाणे आहेत ना, अगदी ओबड-धोबड खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत. हे असे अर्धवट कुटलेले शेंगदाणे तिळीच्या लाडूमध्ये खूप छान लागतात. तुम्ही एकदा नक्की टाका. कुटलेले शेंगदाणे जरा वेळ बाजूला ठेवूया आणि त्याच कढईमध्ये 2 चमचभर साजूक तूप टाकूया. तूप छान मेल्ट झालं की यामध्ये टाकूया 2 वाटी बारीक कापलेला गूळ. वजनी प्रमाणामध्ये इथे आपण 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो गूळ घेतला आहे. आता या गुळामध्ये 2 चम्मच पाणी घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपण सतत ढवळत पूर्ण गुळाला छान प्रकारे पाणी सुटेल, पूर्ण गूळ व्यवस्थित मेल्ट होईल, या पद्धतीने व्यवस्थित मीडियम गॅसवर छान प्रकारे मेल्ट करून घ्यायचा आहे. आता गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला या गुळाचा पाक करायचा आहे. जेव्हाही गूळ व्यवस्थित वितळेल ना, तर गॅसजवळ आपल्याला उभं राहायचं आहे आणि मंद आचेवर ह्या पद्धतीने अगदी फसफस होईपर्यंत हा पाक शिजवून घ्यायचा आहे. आता पाक तयार झाला की नाही हे कसं चेक करायचं तर ते बघूया. तर इथे मी एक डिश घेतलेली आहे. डिशमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये आपण 2 ते 3 ड्रॉप्स
गुळाच्या पाकाची टाकणार आहोत आणि बघणार आहोत की गोळी तयार होते की नाही. तर तुम्ही बघू शकतात गोळी अजून व्यवस्थित तयार होत नाही. अगदी जेलीसारखं ही गोळी हाताला चिटकते आहे, म्हणजेच व्यवस्थित पाक तयार झाला नाही. आता फक्त 1 ते 1.5 मिनिटापर्यंत आपण हा पाक शिजू द्यायचा आहे. खूप जास्त वेळ अजिबात लागत नाही, कारण गुळाचं टेम्परेचर खूप हाय असतं, त्यामुळे लगेच पाक तयार होतो. 1 ते 1.5 मिनिटात लगेच आपण चेक करणार आहोत आणि 2 ते 3 ड्रॉप्स टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी पटकन ही गोळी वळलेली आहे. आता ही पाकाची गोळी आपण डिशमध्ये फक्त वरून सोडायची आहे. अगदी हलकासा टन असा आवाज आला की समजायचं की पाक अगदी परफेक्ट तयार झाला आहे. यापेक्षा जास्त पाक शिजवायचा नाही, नाहीतर लाडू कडक होतात, पाक जास्त कडक होतो. पाक तयार झाला की यामध्ये टाकूया किसलेलं खोबरं आणि कुटलेले शेंगदाणे. शेंगदाणे आणि खोबरं टाकल्यानंतर लगेच पटापट मिक्स करायचं आहे. आता यामध्येच टाकूया भाजलेले तीळ. गॅसची फ्लेम आपल्याला मंदच करायची आहे आणि मंद आचेवर आपण सगळं साहित्य टाकून सगळं मिक्स करायचं आहे. आता यामध्ये टाकूया भाजलेले तीळ आणि तीळसुद्धा व्यवस्थित गुळाच्या पाकामध्ये मिक्स करायचं आहे. पूर्ण तीळ गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की छान फ्लेवर येण्यासाठी अर्धा चम्मचभर फ्रेश कुटलेली विलायची पूड टाकूया. विलायची पूडमुळे लाडूंना अतिशय भारी चव येते, किंवा मग तुम्ही यामध्ये जायफळची पूड टाकू शकतात, किंवा मग सुंठ पावडरसुद्धा टाकू शकतात. तर आता हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करत असताना तुम्हाला कळालंच असेल की सगळं मिश्रण एकमेकांना छान बाइंड होतं आहे. मिश्रण अगदी भुसभुशीत टेक्स्चर आलेलं नाही. छान ह्या पद्धतीने मिश्रण तयार झालं ना की समजायचं की आपली रेसिपी अगदी परफेक्ट तयार झाली आहे. तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने सगळं साहित्य मोजून घ्या. तुमच्यासुद्धा लाडूचं टेक्स्चर ह्या पद्धतीने तयार होईल, अगदी भुसभुशीत येणार नाही. आता लाडू वळवण्यासाठी आपण सुरुवात करूया. गॅस बंद केलेला आहे आणि गरम बर्नरवरती इथे मी कढई ठेवली आहे. हाताला थोडंसं पाणी लावलं आहे. हाताला पाणी लावल्यामुळे मिश्रणाचा चटका बसत नाही. आता एक चम्मच घेऊया आणि ह्या चम्मचच्या मापाने आपण सगळं मिश्रण थोडं थोडं हातावर घेऊया आणि लाडू बनवून घेऊया. चम्मचच्या मापाने सगळं मिश्रण घेताना तर लाडू एकसारखे वळतात. त्यामुळे तुम्ही लहान मोठा कोणताही एक चम्मच घ्या आणि त्या चम्मचच्याच मापाने सगळे मिश्रणाचे गोल गोल लाडू तयार करून घ्यायचे आहेत. आता ही झाली पहिली पद्धत. आता तुम्हाला मी दुसरी पद्धत सांगते आहे. त्यासाठी एका कढईमध्ये पाणी अगदी खळखळून उकळून घ्यायचं आहे आणि ह्या उकळत्या कढईवर आपण ह्या मिश्रणाची कढई ठेवायची आहे. चम्मचला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं मिश्रण आपण सगळ्या ताटामध्ये एक एक गोळा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचा आहे. म्हणजे पटापट लाडू वळवता येतात आणि एकसारखे तयार होतात. आता ह्याच कढईवर आपण मिश्रणाचं ताट ठेवूया. हाताला थोडंसं पाणी लावूया आणि सगळ्या मिश्रणाच्या गोळ्यांचे छोटे छोटे मस्त असे सारखे लाडू वळवून घ्यायचे आहे. ही पद्धत अगदी सोपी आहे. उकळत्या पाण्यावर कढई ठेवल्यामुळे मिश्रण लवकर गार होत नाही. मिश्रण गार होत नाही म्हणजे लाडू पटापट तयार होतात आणि ह्या पद्धतीने थोडं थोडं मिश्रण आपण ताटामध्ये सारखं टाकून घेतलं ना की एकसारखे लाडू तयार होतात. त्यामुळे चम्मचने तुम्ही हे मिश्रण थोडं थोडं घ्या आणि चम्मचच्या मापाने सगळं मिश्रण आपण घेतलं ना की असे गोलगोल लाडू वळून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं की लाडू एकसारखे तयार होतात, लहान मोठी साईज होत नाही आणि पटापट लाडू वळले जातात आणि हाताला चटकासुद्धा बसत नाही. तर तुम्हाला दोघंही पद्धतपैकी कोणती पद्धत आवडली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जेव्हाही गुळाचा पाक तयार करणार ना त्यामध्ये 2 चम्मचभर साजूक तूप नक्की टाका. साजूक तूपमुळे लाडूला अतिशय छान शाईन येते आणि 2 चम्मचभर गुळामध्ये पाणी नक्की टाका, ज्यामुळे पाक कडक होत नाही. लाडू हे असे खुसखुशीत तयार होतात. तर तुम्ही बघू शकतात आतून छान खुसखुशीत आणि वरून छान चकाकी असणारा तिळगुळ लाडू तयार आहे. तर तुम्हीसुद्धा ह्या अशा छोट्या मोठ्या टिप्स फॉलो करून हे असे खुसखुशीत लाडू नक्की तयार करा. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असताना कृपया प्लीज एक सबस्क्राईब करा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. धन्यवाद.